नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्राद्धाचे जेवण जेवावे का? श्री नवनाथ या ग्रंथाचा 9वा अध्याय पूर्ण पाहावा. येथे थोडक्यात देत आहे. बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दळापंथी हीच मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात. ती ते भस्म उकरंड्यात टाकते. 12 वर्षांनी नाथ पुन्हा येतात. हकीकत कळते आणि ते उकरंड्यातून एक मुलगा बाहेर काढतात. त्याला नाव गोरक्ष देण्यात आले. गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले. गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले. गावात एके ठिकाणी श्राद्धाचं जेवण चालू होते. गोरक्षाने भिक्षा मागितली आणि तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले. कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरुपुढे ठेवले. नाथ जेवले. त्यांना त्यातील वडा खूप आवडला. गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले. गोरक्ष गेला. बाई म्हणाली, फुकट पुन्हा देणार नाही. गुरूंसाठी पाहिजे ना, मग डोळा काढून दे. गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला. बाईला वाईट वाटले. तिने ताट वाढून दिले आणि डोळाही दिला. हाताने डोळा झाकून ताट गुरूंपुढे ठेवले. काय झालं ते कळाले. गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले. जेवण कशाचे होते? श्राद्धाचे. कोणी खाल्ले? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी. कोण आहेत हे दोघे? आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला ते. त्यांनी श्राद्धाचं जेवण केले. 2दा मागून केले. त्यांनी जर श्राद्धाचं जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे? आणि म्हणून कोणीही श्राद्धाचं जेवण करायला पाहिजे, नाकारू नये. महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्व पितृ अमावस्या. सन 1319ची महालय अमावस्या. भाद्रपद अमावस्या शुक्रवार, उत्तरा नक्षत्र, आंग्ल दिनांक 22 सप्टेंबर 1319. सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयांची मध्यान्ह भिक्षेची वेळ. पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते. इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेंकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता. निमंत्रित 3 ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आलेली आणि घराच्या दारात आवाज दणाणला, ओम भवती भिक्षामदेही. श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजेच रूढी नियमांच्या विरुद्ध. पण सुमती माता ही अनुसयेचं सत्व व तत्व घेऊन आलेली, आधीच्या जन्मीची सुशीला. आणि त्यात काही दिवस अगोदरच वडील बावन्नचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेलं की बेटा, दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील आणि त्यांना विनमुख पाठवू नकोस. हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली आणि तो समोर अवधूत उभे. त्यांनी विचारले की माते, तुझी मनोकामना सांग. सुमती दत्तांचीच आई आणि त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळेच मागणार. ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू 100 वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत. मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. आणि हे ऐकताच अवधूतांनी गडगडाटी कानठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर 16 वर्षाचं सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले. भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालता श्रीपाद म्हणाले की आई, तू हे काय केलेस? तुझी इच्छा सांग. सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालास आहेस तर तूच माझ्या पोटी ये. तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व 1320 सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले. अवधूत दत्तात्रयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपास अवतरण्यास जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करूयात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.